लोक घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. कर्णिकांना माहितीये तू इथे आल्याचं? मी माझ्याबद्दल बोलण्यासाठी इथे आलोय. यात माझ्या घरच्यांचा कुणाचाही काहीही संबंध नाहीये. विषय भरकटण्यापेक्षा मी तुम्हाला थेट मुद्द्याचं सांगतो. मला वृंदाशी लग्न करायचंय. तुझं कमवण्याचं, पोट भरण्याचं साधन काय? माझ्या मुलीला कसं सांभाळणार आहेस तू? आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं पोरकट उत्तर देऊ नकोस. कारण काय आहे, प्रेमामध्ये 4 दिवस मनाला गुदगुल्या होतात, पण पोटाची खळगी भरण्यासाठी पुढे याच गुदगुल्यांचं रूपांतर चिमट्यात होतं. कळलं का? म्हणून विचारतो, तू करतोस काय? बेटा वृंदा, मला सांग, आपल्या घरची केरसुणी कुठे असते ग? नाही माहिती ना? बा, आता मला सांग की आपल्या घरातली कॅश, गाडीच्या चाव्या, क्रेडिट कार्ड, माझ्या तुझ्या गाडीच्या चाव्या कुठे असतात? कॅश, क्रेडिट कार्ड ऑब्व्हियसली तुमच्या तिजोरीत, आणि गाडीच्याच काय सगळ्याच्याच चाव्या माझ्याकडे. बघितलंस? म्हणजे ही असली घरातली कामं करायची सवय नाहीये. राजकन्यासारखं वाढवलंय मी वृंदाला. कसं सांभाळणारच तिला पुढे? आता तू म्हणशील की कर्णिकांचा एवढा मोठा बिझनेस आहे, तर सॉरी, हा तुमचा सगळा बिझनेस तुझा मोठा भाऊ टॅकल करणार. हे मी सांगतो ना तुला, कारण त्याला बिझनेस मध्ये तेवढा इंटरेस्ट आहे आणि तेवढे सिन्सिअरली तो ते करतो. म्हणून तो तुमच्या मनात भरलाय. का भरू नये? का भरू नये? आपला जावई कर्तृत्ववान असावा असं प्रत्येक सासऱ्याला वाटत असतं. वृंदा, तुला काय वाटतं? तू कोणाशी बोलायला आलायस? माझ्याशी की वृंदाशी? अंकल, मला फक्त तुम्हाला तुमच्या मुलीची पसंती दाखवून द्यायची होती. पसंती? बाळा, अरे तुम्हा तरुणांची पसंती एक असते का रे? आज एक तर उद्या दुसरी बदलत असते कायम. एक लक्षात ठेव बेटा ओम, अट्रॅक्शन आणि प्रेम या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो, तुम्हाला कसं सांगू? काय सांगू नकोस. मधुकर कर्णिकांचा मुलगा आणि माझे गुरु आप्पा कर्णिकांचा नातू म्हणून मी आतापर्यंत सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं, आणि मला असं वाटतं की तूही शांतपणे समजून घ्यावस. अंकल, तुम्ही माझ्याकडे कुणाचा मुलगा किंवा कुणाचा नातू म्हणून बघू नका. तुम्ही माझ्याकडे मी आहे म्हणून बघा. कोण तू? कोण आहेस तू?
म्हणजे तुझी स्वतःची अशी ओळख काय? मी माझी स्वतः ओळख निर्माण करेन. क्या बात. हमखास टाळ्यांचं वाक्य आहे. सिनेमामध्ये जर पडद्यावर कोणी बोललं ना, टाळ्या हमखास मिळतील. पण बेटा, प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूप वेगळी असते. हे स्वप्न आहे, स्वप्न. हे स्वप्न ते जाऊ दे. कर्णिकांना सांगितलंस? नाही सांगितलंस ना? एक मिनिट, मी सांगतो, कळवायला तर पाहिजे ना. अंकल प्लीज. अरे असं कसं? मॅटर अर्धवट सोडायचा नसतो. निर्णय घ्यायला आलायस ना? को? निर्णय घेऊन मोकळे होऊया ना. हा वसंतराव. कामात आहात का? नाही नाही. थोडं बोलायचं होतं. अहो मग बोला ना. तुमचा ओम आलाय इथे. ओम तुमच्याकडे आलाय? होय. काय झालं हो? एक मिनिट, अगं, वसंतरावांशी बोलतो. हा बोला. वहिनी बाजूलाच आहेत का? त्यांना पण द्या ही गुड न्यूज. म्हणावं, तुमचा लहान मुलगा आता मोठा झालाय. इतका मोठा झालाय की स्वतःचं लग्न स्वतः ठरवायला आलाय. हो काय? तो आहे का आता तुमच्या बाजूला? आहे का तो? आहे ना, इथेच आहे. त्याला जरा प्लीज फोन देता? हो हो देतो ना. पण मधुकरजी, त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर पुन्हा बोला माझ्याशी. हा? हो 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 नक्की. पप्पा. हा ओम. ओम, आता बोलणार आहेस का तू माझ्याशी? काय बोलू? तू वसंतरावांच्या घरी का गेलायस? माझ्या आणि वृंदाविषयी बोलण्यासाठी. मी तुला एवढं सगळं सांगून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या मनात श्री भरलाय. माझं आणि वृंदाचं प्रेम असताना सुद्धा तुम्ही तिचं लग्न श्रीशी लावताय. मी तुला जे सांगतो त्याचा अर्थ तुला कधी कळणार रे ओम? हे बघ, तू एक काम कर. तू आत्ताच्या आत्ता फोन वसंतरावांकडे दे आणि ताबडतोब घरी निघून ये. हा बोला मधुकर. तुम्ही नका काळजी करू, मी समजावतो त्याला. नाही, मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. कसं आहे ना, कितीही झालं तरी मी पडलो परका माणूस आणि तुम्ही त्याचे वडील. बरं, बाय द वे, तो निघाला का तुमच्याकडून? नाही आहे ना. आणि असं कसं जाऊ देईन मी त्याला? आता डिनर केल्याशिवाय मी पाठवायचं नाही त्याला. कसं आहे ना मधुकरजी, या मुलांच्या अल्लडपणामध्ये आपले रिलेशन स्पॉइल व्हायला नको. एक्झॅक्टली माझंही हेच म्हणणं आहे. मी समजावतो ना त्याला. हो समजावा, पण जरा प्रेमानं समजावा त्याला. कारण कसं आहे, प्रेमाचा मॅटर आहे, तेव्हा डोक्यात उगाचच राग घालून घ्यायला नको. हा? नाही हो, मी अगदी शांतपणे त्याला समजावून सांगतो. ओके, बाय. थँक्यू. बाय. या बाय. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं हो? वसंतराव देशमुखांनी का फोन केला होता आणि ओम तिथे का गेलाय? सगळं कळेल, सगळं. जरा धीर धरा. ओम वसंतरावांकडे गेला होता हे माहित होतं तुला? नाही. मला कळेल का काय झालंय ते? ओमला म्हणे वृंदाशी लग्न करायचंय. काय? हो, त्या दोघांचं म्हणे एकमेकांवरती प्रेम आहे. मग आता पुढे काय? आपण दोघांनी या विषयावर बोलून इथेच वेळ घालवायचा की तू घरी जाऊन तुझ्या घरच्यांना समजवणार? जसे तुम्ही तसेच आमच्या घरचे. सगळ्यांना वाटतं की मी म्हणजे मूर्ख, इमॅच्युअर्ड.
पण अंकल तुम्हाला इतकंच सांगतो की मी जितकं वृंदावर प्रेम करतो तितकं कोणीही करू शकणार नाही. मी जितकी तिची काळजी घेईन, तिला जपेन, तितकं कोणीही जपू शकणार नाही. अंकल, माझं खरंच वृंदावर खूप प्रेम आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास आहे तर ओम, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे यार, कर्णिकांचं रक्त वाहतंय तुझ्या अंगात. माझा तुझ्यावर, तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास. खरं तर तुला मुंडावळ्या बांधून आत्ता घोड्यावर बसवण्याची इच्छा आहे माझी. पण बेटा कसं आहे की लग्नानंतर जीवनाशी जो व्यवहार असतो ना, तिथे माझं घोडं पेंट करत. चल वृंदा, तू बोल. लग्नानंतर काय करणार? बोल, तू बोल. ओम काही ना काहीतरी करेलच ना. काहीतरी करणार नाही ग. म्हणजे कसं की लग्नानंतर मी किंवा याच्या वडिलांनी समर्थन नाही दिलं तर ओम इंडिव्हिज्युअल लाईफ जगण्याची वेळ आली तर काय कर? शांतपणे विचार कर. घाई करू नका. बर, जेवायचं काय? म्हणजे घरात जेवायचं की बाहेरून ऑर्डर करू? घरी जातो. हा? तिथे आधीच खूप प्रश्न पडले असतील. ते प्रश्न सोडवल्याशिवाय माझ्या लग्नाचा मार्ग मोकळा होणार नाही. अरे पण वृंदा, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? ओम आम्ही एकटाच धडपड करत नाहीये ना, हे जाणून घ्यायचं होतं म्हणून विचारलं. जातो मी. अरे ओम, दादा, ताई, मी आज जाते. हे सगळं कधीपासून चाललंय मला कळेल? मला कुठे माहिती होतं? आता फोनवर बोललो तेव्हा तर मला कळलं. श्री, तुला कधी कळलं? मला तुला माहिती नाही असं सांगूच नकोस. काय फोन आला ना तेव्हा धक्का आम्हाला बसला होता. तुझी रिॲक्शन सगळं काही सांगून गेली. कधी कळलं तू? पार्टीच्या वेळेत. अरे हळू ना. अगं कुठे चाललीयस? पार्टीत. अगं पार्टी जरी श्रीची असली ना तरी तू मला भेटायला आलीयस ना. पण मला श्रीला भेटायची इच्छा आहे म्हणून मी पार्टीत आली. कळलं? ठीक आहे, जा तू. ठीक आहे. आय लव्ह यू. आणि मग तू आमच्यापासून का लपवलंस? श्री, हा? अगं, ओम म्हणाला होता तो स्वतःच सगळं सांगेल म्हणून. त्यांनी सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास. आता येऊ देतो, बघतेस मी काय. एक मिनिट. तो आल्यानंतर त्याला कुणीही काहीही बोलणार नाहीये. जे काही बोलायचं करायचं असेल ना ते मी करेन. ओके? मला ना तुमचं हे काही कळतच नाही. सगळं आपलं गुपचूप शांतपणे लपून छपून. आता मी काय लपून छपून केलंय? नाही, तुला नक्की काय म्हणायचंय? मी आज सकाळी त्याच्याशी बोललो. हा, मला वसंतरावांशी बोलायचं होतं. मी त्यांना फोन करून त्यांच्याशी बोललोय. तुला आठवतंय की नाही? मला वाटतं की आपल्यालाच आता पुढाकार घ्यावा लागणार.
नाही, आपणच वसंतरावांशी बोलून एकदा सगळी बोलणी फायनल करून टाकू. हे वृंदाचं स्थळ हातून जाणं परवडणार नाही आपल्याला. हो हो, तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ती. आठवत आहे का काही? हो, पण अहो मला वाटलं तुम्ही ते श्रीविषयी बोलताय. अगं बाई, मला श्रीविषयीच बोलायचं होतं. पण ठीक आहे ना, म्हणजे आता मोठ्या विषयी नाही तर बोलू धाकट्याविषयी. काय? अहो ह्याला काय झालं? तुमच्या पार्टीला वृंदा येणार आहे का? वृंदा? हो, येईल की. वृंदा येईल, तिचा नवरा पण येईल. व्हॉट? एक मिनिट, तू नक्की कुठल्या वृंदाविषयी बोलतेस? वृंदा कामत, कमिशनर कामत आहेत ना, त्यांची मिसेस. ओ कम ऑन मॉम. अगं मी वसंत अंकलची मुलगी वृंदा, तिच्याविषयी बोलतोय. ओ ओ, ती वृंदा होय. ती कशाला येईल बाबा आमच्या पार्टीत? ती फक्त आपल्याकडच्या पार्टीत येते. पण हा प्रश्नच आहे हा, आमच्या इतर कुठल्याही पार्ट्यांमध्ये न दिसणारी वृंदा फक्त आपल्याकडच्या पार्टीत कशी काय येत असेल? म्हणजे आपल्याकडे यायला तिला आवडतं का आपल्याकडचं कुणी आवडतं? बहुतेक आपल्याकडची एक व्यक्ती विशेष आवडते म्हणून. मला वाटतं श्रीला वृंदा आवडते. आता तर्क लढवण्यात काहीही अर्थ नाहीये. जे समोर वाढून ठेवलेलं आहे त्याचा स्वीकार करूया. कळलं का तुला? हा मुलगा ना खरंच आलात. या, काय दिवे लावलेत वसंतराव देशमुखांकडे? सुषमा, अगं तो आत्ता बाहेरून आलाय, थकला असेल. 1 मिनिट, तू रेवतीला सांग बघू जेवायची तयारी कर म्हणून. हा, तुझा रूम मध्ये फ्रेश हो. हा, डायनिंग टेबल वरती ये, मग बोलू आपण त्याच्याशी. अगं जा ना, सांग ना रेवतीला जेवायची तयारी कर म्हणून. माझ्यावर कोणी ओरडणार नाही. 1 मिनिट चिरंजीव, ओरडून काही फरक पडणार आहे का? तुला वृंदा आवडते, बरोबर? तुला तिच्याशी लग्न करायचंय. मॅटर एंड्स देअर. इट इज दॅट सिम्पल. सिम्पल. वा 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 वा, छान. म्हणजे मोठा भाऊ मोठी बहीण यांना सोडायचं आणि छोट्या समोर अंतरपाठ धरायचा. छान चाललंय. औ घाई या लोकांना झाली आऊ, मला नाही. म्हणून मी कुणाशीच काहीही बोललो नाही. पण जेव्हा श्री आणि वृंदाबद्दल जेव्हा मला कळलं ना, तेव्हा माझा नाईलाज झाला. मला कळलं नाही. कॉम्प्लिकेशन्स वाढवून काय होणार आहे? जरा शांतपणे विचार करून तोडगा नाही का काढता येणार? माझा एका सगळ्यांच्या मनासारखं होईल. कसं काय तोडगा काढणार आहे डॅड? वृंदा सोबत आमच्या दोघांचं लग्न लावून? पप्पा, आता ओमच्या घरची कंडिशन काय असेल? आग लागली असेल, आग. ओमने घरच्यांविरुद्ध उठाव केला असेल. नक्की? पण त्याच्या घरच्यांनी सपोर्ट केला असेल तर? बेटा, तू कधी मला ओमशी किंवा त्याच्या वडिलांशी, मधुकरशी बोलताना ऐकलेस, पाहिलेस? त्या दोघांमध्ये कधीही शांतता नांदणार नाही याची बोलण्यातून खबरदारी घेतली मी. म्हणजे थोडक्यात मधुकर अंकलचं घर आता तुटायला सुरुवात झाली? नाही, एवढ्यात निर्णय घेऊ नकोस. ओमला थोडा आणखी तापवायला हवंय. त्याच्यासाठी वेगळा प्लॅन करायला हवाय. डिवाइड अँड रूल. या 2 भावांमध्ये भांडण झालं म्हणजे मग समजायचं की आपला प्लॅन काम करायला लागलाय.
आणि आपला प्लॅन तेव्हा सक्सेस होईल जेव्हा जेव्हा वृंदा तुझं लग्न होईल. वाट बघत होतो भांडतील याची, पण कोणी काही बोललंच नाही. काय झालं? मी गेल्यावर अंकल काही बोलले? ते समजवत होते. वृंदा, मला डाऊट येतोय. कसला? अगं सगळेच श्रीच्या फेवरमध्ये आहेत. ओम, श्रीने त्याचं एज्युकेशन कंप्लीट केलंय आणि आता तो बिझनेसही चांगला सांभाळतोय. मी बिझनेस सांभाळत नाहीये. हो, पण तरीही. वृंदा, तुलाही श्री आवडतो की काय? मूर्खासारखं बोलू नकोस. माझ्या मनात तुझा भाऊ असता ना तर मी इथे तुला भेटायला आले नसते, त्याला भेटले असते. कळलं ना? वृंदा, तुझ्या भरोश्यावर मी सगळ्यांशी भांडायला तयार झालोय आणि तू जर साथ सोडलीस तर मला जीव देण्यापासून पर्याय नाही. मला तुझ्याविषयी काहीतरी वाटतं म्हणूनच मी इथे आले ना. मुळात आपलं ठरलं होतं, तू तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करणार, काहीतरी बनणार आणि मगच आपण घरी सांगणार. ठरलं होतं की नाही? हो, हे बघ माझं डोकंच चालत नाहीये. लग्न कोणाला करायचंय? तुला आणि मला. आणि भलेही श्रीने सगळ्यांना इम्प्रेस केलं असेल, पण लग्न करायला जर मीच नकार दिला तर? ओम, क्रिटिकल कंडिशन मध्ये डोकं शांत ठेवायला शिक, नाहीतर एक दिवस अडचणीत येशील. तू मला उपदेशाचे डोस पाजणार आहेस का? आपण निघूया, चल. आय एम सॉरी. नको रे, ही फॉर्मॅलिटी नको. आता मी काहीही बोलले ना तरी तुला उपदेशाचे डोसच वाटणार आहे. तू एक काम कर, आधी शांत हो, मेंटली सेटल झालास ना की मग आपण भेटू. चल, बाय. वृंदा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ओम, तुलाही माहिती आहे माझ्या मनात तुझ्याविषयी काय आहे ते. तरीही तुला माझ्याविषयी डाऊट वाटतोच. मनात डाऊट असला की आपण दुसऱ्यावर विश्वास कसा ठेवणार रे? आता हेही तुला उपदेशाचे डोसच वाटतील. ओम, प्रेम तुझ्यावरच करते रे मी, पण प्रश्न आपल्या दोघांच्याही आयुष्याचा आहे. नीट विचार कर. हॅलो, आप्पा, आऊ, मला तुमच्याशी बोलायचंय. बोल ना. बोल. मी सगळ्यांना सांगतोय, इथे असणारे आणि इथे नसणारे सगळ्यांना, मला वृंदासोबत लग्न करायचंय आणि मी करणारच.